शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। करता आपण जे आम्ही बोललोय, जे आम्ही निवडणुकीला वचननाम्यामध्ये जे मुद्दे आम्ही आणि जी आश्वासनं दिलेली आहेत ते आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळीच पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। तर या बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे की सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। म्हणजेच या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात करण्यात येणार आहे। या तारखेपर्यंत राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीविषयी आरबीआयचे नवीन परिपत्रक समोर सुद्धा आलेलं आहे। म्हणजेच पूर्णपणे कर्जमाफीची तारीख फिक्स सुद्धा करण्यात आलेली आहे। या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीची तारीख पूर्णपणे फिक्स सुद्धा करण्यात आलेली आहे। सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव 15 जिल्ह्यामधील असतील आणि त्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख वीज बँकांमधून कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून 7 दिवसांचं अन्नत्याग उपोषण करण्यात आलेलं होतं। तर या उपोषणाला आज खऱ्या अर्थाने यश सुद्धा आलेलं आहे। कारण त्या उपोषणादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बच्चू कडू साहेबांना फोन केलेला होता। त्या फोनच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी बच्चू कडू साहेबांना सांगितलेलं होतं की आम्ही कर्जमाफीसाठी समिती सुद्धा नेमणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, त्या कर्जमाफीची समिती पूर्णपणे नेमण्यात आलेली आहे। तर या समितीच्या माध्यमातून कर्जमाफीची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीची तारीख फिक्स केल्यामुळे या शेतकरी बांधवांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। बघा तुम्ही सुद्धा कर्ज घेतलेलं असेल, मग ते कर्ज 50,000 रुपयाचं असेल, 1 लाख रुपयांचं असेल, 1.5 लाख रुपयांचं असेल किंवा 2 लाख रुपयांचं असेल, तर तुमचं किती लाख रुपयांचं कर्ज माफ होणार आहे ते सुद्धा या समितीच्या माध्यमातून अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, हा अहवाल सुद्धा आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता। तर त्या अहवालामध्ये कर्जमाफीचे 4 मुद्दे घालण्यात आलेले आहेत। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, हा अहवाल समितीच्या माध्यमातून आलेला आहे। तर या समितीने 4 मुद्दे सुद्धा घातलेले आहेत। तर त्याच्यामध्ये जो पहिला मुद्दा घालण्यात आलेला आहे, तर तो पहिला मुद्दा कर्जमाफीची तारीख आहे। म्हणजेच कोणत्या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात होणार आहे। सोबतच जो दुसरा मुद्दा घालण्यात आलेला आहे, तर तो दुसरा मुद्दा म्हणजे पात्र शेतकरी। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी सरसकट होणार नाही। याच्यामध्ये जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। सोबतच या अहवालामध्ये जो तिसरा मुद्दा घालण्यात आलेला आहे, तर तो तिसरा मुद्दा म्हणजे बँका। बघा प्रमुख वीज बँकांची निवड करण्यात आलेला आहे। कारण या वीज बँकांवरती कर्जमाफीचा जो थकीत आकडा आहे, तर तो थकीत आकडा सर्वात जास्त आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना वीज बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। आणि जो चौथा मुद्दा आहे, तो चौथा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। तर यासाठी 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव 15 जिल्ह्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपण सर्वात प्रथम तारीख सुद्धा बघून घेऊया। त्यानंतर कोणते शेतकरी बांधव या कर्जमाफीसाठी पात्र ठरतील, कोणत्या वीज बँकांची कर्जमाफी होणार आहे आणि शेतकरी बांधवांची किती लाखांची कर्जमाफी होणार आहे ते सुद्धा आपण लगेच बघून घ्या। परंतु चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून कर्जमाफी संबंधित शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीची तारीख पूर्णपणे फिक्स करण्यात आलेला आहे। तुम्हाला सुद्धा लगेच एकाच मिनिटामध्ये तारीख सुद्धा सांगणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, बघायला गेलं तर गेल्या 8 महिन्यांपासून कर्जमाफीचा प्रश्न लांबणीवरती सुद्धा चाललेला होता। कारण भारतीय जनता पार्टीने
निवडणुकीच्या अगोदर शेतकरी बांधवांना जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे आश्वासन सुद्धा दिलेलं होतं की निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांचे पुढील 2 महिन्यामध्ये कर्जमाफी करू. परंतु शेतकरी बांधवांनो, भारतीय जनता पार्टीचं सरकार गेल्या 8 महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये असेल किंवा संपूर्ण भारत देशामध्ये कार्यरत आहे, परंतु कर्जमाफीवरती कोणताही शब्द काढलेला नव्हता. त्यानंतर बच्चू कडू साहेबांनी आंदोलन केलं, तर त्या आंदोलनामुळे शेतकरी बांधवांचा कर्जमाफीचा प्रश्न मुख्यमंत्र्यापासून ते प्रधानमंत्र्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, सरकारवरती सुद्धा दबाव आलेला होता. तर त्या दबावामुळे काय झालेलं आहे की कर्जमाफीची समिती नेमण्यात आलेली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे, म्हणजे शेतकरी बांधवांनो, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून मागील 2 दिवसांमध्ये परिपत्रक सुद्धा आलेलं आहे की सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही आणि आम्ही सुद्धा सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार नाही. त्यासाठी 4 मुद्दे घालण्यात आलेले आहेत. जे शेतकरी बांधव 4 मुद्द्यांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी भरपूर शेतकरी बांधवांनी बलिदान सुद्धा दिलेलं आहे. काही शेतकरी बांधवांनी अन्नत्याग उपोषण केलेलं आहे. प्रहार संघटनेचे नेते त्यांनी सुद्धा अन्नत्याग 7 दिवसांचं उपोषण केलेलं होतं. म्हणजेच आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण शेतकरी बांधवांनो, या समितीच्या माध्यमातून आज अहवाल सुद्धा शेतकऱ्यांसमोर आलेला आहे. तो अहवाल सर्वात अगोदर शेतकरी बांधवांपर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. बघा शेतकरी बांधवांनो, या अहवालामध्ये 4 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. त्या 4 गोष्टी लगेच बघून घ्या, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील. बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळीच पेपरला बातमी आलेली आहे. कर्जमाफीसाठी समितीच्या माध्यमातून अहवाल आलेला आहे. सरकारने सर्वात मोठी घोषणा सुद्धा केलेली आहे. म्हणजेच या कर्जमाफीची याद्या सुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत. कोणत्या शेतकरी बांधवांची, कोणत्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे त्याच्या याद्या सुद्धा समोर आलेल्या आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, हा अहवाल सर्वात महत्त्वाचा आहे. गेल्या 8 दिवसांपासून सर्व शेतकरी बांधव या अहवालाची वाट सुद्धा पाहत होते. तर आज या समितीच्या माध्यमातून हा कर्जमाफीचा अहवाल समोर आलेला आहे. म्हणजेच या अहवालामध्ये तारीख सांगण्यात आलेला आहे. कोणते शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी पात्र ठरतील, कोणत्या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात करण्यात येणार आहे. सोबतच ज्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज पाहिजे असेल त्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज मिळणार का, या सर्व गोष्टी या अहवालामध्ये समाविष्ट सुद्धा करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा कर्ज घेतलेलं असेल, तर तुम्ही सुद्धा या अहवालामधील 4 नियमांचं, 4 मुद्द्यांचं पालन करायचं आहे. अगदी 1 मिनिटामध्ये 4 मुद्दे सांगून टाकतो. परंतु शेतकरी बांधवांना चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा शेतकरी बांधवांनो, हे जे कर्जमाफीची समिती नेमण्यात आलेले आहे त्याच्या माध्यमातून 4 मुद्दे घालण्यात आलेले आहेत. तर या 4 मुद्द्यांपैकी पहिला मुद्दा तारखेचा आहे. तर कोणत्या तारखेला शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु शेतकरी बांधवांनो, त्या अगोदर दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपण सर्वात प्रथम दुसरा मुद्दा सुद्धा बघून घेऊयात. बघा शेतकरी बांधवांनो, हा दुसरा मुद्दा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून घालण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या दुसऱ्या नियमामध्ये किंवा दुसऱ्या मुद्द्यामध्ये बसत आहात काही पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या अहवालामधील दुसरा मुद्दा आहे, तर तो दुसरा मुद्दा म्हणजे पात्रता. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही. याच्यामध्ये पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहे. तर याच्यामध्ये 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहे. 4 पात्रता सुद्धा बघून घ्या. बघा पहिले जे पात्रता घालण्यात आले आहे, तर ते पहिले पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या दरम्यान कर्ज सुद्धा घेतलेलं असो. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2019 च्या अगोदर कर्ज घेतलेलं असेल किंवा ज्या शेतकरी बांधवांनी 2024 च्या नंतर कर्ज घेतलेला असेल, त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा
होणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधव श्रीमंत नसले पाहिजेत, म्हणजे त्या शेतकरी बांधवांकडे चारचाकी गाडी नसायला पाहिजे, त्या शेतकरी बांधवांकडे ट्रक, पोकलेन, जेसीबी यांसारखी मोठमोठी वाहने नसायला पाहिजेत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो दुसऱ्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की शेतकरी बांधवांचे 3 गट तयार करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये पहिला गट श्रीमंत शेतकरी, दुसरा गट मध्यमवर्गीय शेतकरी आणि तिसरा गट गरीब शेतकरी। म्हणजेच श्रीमंत शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। जे शेतकरी बांधव गरीब असतील, मध्यमवर्गीय असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। सोबतच तिसरे पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल, सरकारी हुद्द्यावरती कामाला नसेल त्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे। आणि चौथे पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे, म्हणजेच तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। बघा, जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो या अहवालामधील जो तिसरा मुद्दा घालण्यात आलेला आहे तर तो तिसरा मुद्दा बँकांचा आहे। बघा, ज्या गव्हर्नमेंटच्या बँका आहेत आणि ज्या खासगी बँका आहेत त्या सर्व बँकांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। याच्यामध्ये सरसकट सर्व बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। तुम्ही सुद्धा कोणत्या बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। सोबतच जो चौथा मुद्दा घालण्यात आलेला आहे तर तो चौथा मुद्दा म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावे, त्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो या अहवालामध्ये जो पहिला मुद्दा घालण्यात आलेला आहे तर तो पहिला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे। म्हणजेच हा जो मुद्दा आहे तर तो मुद्दा म्हणजे कर्जमाफीची तारीख। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेला आहे की शेतकरी बांधवांची कर्जमाफी कोणत्या तारखेपासून होणार आहे। त्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून उत्तर सुद्धा देण्यात आलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे शेतकरी बांधव या अहवालामधील 4 पात्रतेमध्ये बसत असेल आणि त्यांची तपासणी पूर्ण होईल त्यानंतर कर्जमाफीला सुरुवात सुद्धा होणार आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो या तपासणीला सरासरी 10 ते 15 दिवस लागणार आहेत। त्यानंतर कर्जमाफीची तारीख सुद्धा घोषित होणार आहे, त्यानंतर तुमच्या कर्जमाफीला सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु जर तुम्हाला परत एकदा कर्ज घ्यायचं असेल ते कर्ज मिळणार आहे।